गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सर्वप्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टुडे we are going to learn chapter 3rd, that is income from salary. This chapter is very important as compared to other chapters. Now we see what is the meaning of salary. All kinds of taxable income of an assessee fall under any of the following 5 heads of income. Those incomes which do not find place under any of the first 4 heads and are taxable fall under the 5th head of income. In order to calculate the taxable income under each head, certain deductions have to be made from gross income of that head. विद्यार्थ्यांनो, आपण आज तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, जे की इतर प्रकरणाच्या तुलनेत खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे किंवा महत्त्वाचं प्रकरण आहे, ज्याला आपण इन्कम फ्रॉम सॅलरी किंवा वेतनापासून उत्पन्न असं आपला म्हणता येईल. करदात्यासाठी एकूण उत्पन्नाचे 5 शीर्षक आहेत, ज्या उत्पन्नाचा समावेश पहिल्या 4 शीर्षकामध्ये होत नाही. त्याचा समावेश उर्वरित राहिलेल्या 5व्या शीर्षकामध्ये होतो. एकूण सकल उत्पन्न आपण काढल्यानंतर त्यामधून काही वजावटी आपल्याला सकल उत्पन्नातून वजा केल्यानंतर आपल्याला टोटल इन्कम या ठिकाणी आपला काढता येतं. देर आर सेपरेट सेक्शन्स अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट फॉर कॉम्प्युटिंग द टॅक्सेबल इन्कम अंडर ईच हेड विच आर ॲज अंडर. प्रत्येक किंवा सेपरेट सेक्शन्स किंवा कलम आयकर कायद्यानुसार कराचं आगणन करण्यासाठी प्रत्येक शीर्षकासाठी आहेत. ते पुढील प्रमाणे: एकूण उत्पन्नाचे जे 5 शीर्षक आहेत, त्या 5 शीर्षकाचं उत्पन्नाचं आगणन करत असताना किंवा कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला स्वतंत्र काही सेक्शन किंवा कलम ज्या त्या हेडसाठी आहेत. नंबर 1 सॅलरीज सेक्शन्स 15 to 17. इन्कम फ्रॉम सॅलरीसाठी 15 ते 17 कलम या ठिकाणी आहेत. देन सेकंड इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी सेक्शन्स 22 to 27. गृहसंपत्तीपासून किंवा घरापासूनचं उत्पन्न कलम 22 ते 27 पर्यंतचे यामध्ये समाविष्ट आहेत. देन थर्ड, प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन सेक्शन 28 to 44. प्रॉफिट्स म्हणजे बिझनेस व्यवसायापासूनचं नफा किंवा पेशापासूनचा लाभ कलम 28 ते 44 अंतर्गत येतात. देन फोर्थ हेड इज कॅपिटल गेन्स अंडर सेक्शन 45 to 55. अँड चौथं शीर्षक आहे भांडवली लाभ सेक्शन 45 ते 55 पर्यंत. देन लास्ट हेड इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस सेक्शन्स 56 to 59. पाचवं शीर्षक आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे इतर स्रोतापासून किंवा इतर मार्गापासूनचं उत्पन्न, ज्यामध्ये कलम 56 ते 59चा समावेश होतो. असे एकूण उत्पन्नाचे 5 शीर्षक आपण विचारात घेतलेत. त्यामधलं महत्त्वाचं पहिलं हेड किंवा पहिलं शीर्षक आपण विचारात घेणार आहोत, ते म्हणजे सॅलरीज
ज्याला आपण मराठीमध्ये वेतन म्हणतो. वेतन किंवा सॅलरीचा शब्दशः अर्थ वेतन हा होतो, पण वेतन या संज्ञेमध्ये किंवा या कन्सेप्टमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याचा विचार आपला या ठिकाणी करावायचा आहे. एनी रिम्युनरेशन पेड बाय एन एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई इन कन्सिडरेशन ऑफ हिज सर्व्हिस इज कॉल्ड सॅलरी. वेतनाची सरळ आणि साधी सोपी आपल्या व्याख्या करायची असेल तर कोणत्याही स्वरूपाचा मोबदला मालकाकडून किंवा सेवकाकडून त्यांच्या कर्मचाऱ्याला जो मिळतो, कशाबद्दल, त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल, त्याला आपण वेतन किंवा सॅलरी असं म्हणता येईल. इट इन्क्लूड्स मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ दोज बेनिफिट्स अँड फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर विच आर टॅक्सेबल. या वेतन या संज्ञेमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर वेतनामध्ये मॉनिटरी म्हणजे मौद्रिक स्वरूपाचे व्हॅल्यू किंवा मौद्रिक मूल्य, अशा ज्या बेनिफिट्स किंवा ज्यांचा समावेश होतो, ज्या काही फॅसिलिटी सोयीसुविधा पुरवल्या जातात त्याचं पैशाच्या स्वरूपात मूल्यांकन केलं जातं. ज्या सुविधा सेवायोजक किंवा मालकाकडून पुरवल्या जातात त्याचा समावेश किंवा ते या वेतन या शीर्षकाखाली करपात्र आहेत. अंडर सेक्शन 15 द फॉलोइंग इन्कम्स आर टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरीज. कलम 15 नुसार खालील प्रकारचे उत्पन्न किंवा पुढील प्रकारचे उत्पन्न वेतन या शीर्षकाखाली करपात्र आहेत. नंबर ए, पहिला आपला विचारात घ्यायचं आहे, द सॅलरी ड्यू फ्रॉम एन एम्प्लॉयर or former employer to an assessee in the previous year whether paid or not. वेतनामध्ये पुढील कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो जो कलम 15 अंतर्गत येतो. त्यामध्ये पहिला विचारात घ्यायचा आहे, वेतन सेवायोजक, आत्ता असणारा सेवायोजक किंवा मालकाकडून किंवा पूर्वीच्या सेवायोजकाकडून करदात्याला मागील वर्षामध्ये मिळणारं जे काही उत्पन्न असेल किंवा जे काही मिळालेलं वेतन असेल ते मिळालं असेल किंवा नसेल तर ते वेतन या शीर्षकाखाली करपात्र आहे असं आपला म्हणता येईल. देन सेकंड और बी, द सॅलरी पेड और अलाउड टू हिम इन द प्रिवियस इयर बाय और ऑन बिहाफ ऑफ एन एम्प्लॉयर और ए फॉर्मर एम्प्लॉयर दो नॉट ड्यू or before it becomes due to him. या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपला विचारात घ्यायचं आहे, जर आपला मागील वर्षामध्ये वेतन आपला अलाउड केलं असेल किंवा मिळालं असेल किंवा त्यांच्या वतीनं आपला सेवायोजकाकडून मिळणार असेल, आत्ताच्या सेवायोजकाकडून किंवा पूर्वीच्या सेवायोजकाकडून मिळालेलं प्राप्त झालेलं असेल किंवा नसेल, त्यांच्याकडून येणं असेल, त्याचासुद्धा समावेश या वेतन या शीर्षकामध्ये होतो. देन सी और थर्ड वन इज एनी एरियर ऑफ सॅलरी पेड और अलाउड टू हिम इन द प्रीवियस इयर बाय और ऑन बिहाफ ऑफ एन एम्प्लॉयर और ए फॉर्मर एम्प्लॉयर इफ नॉट चार्ज्ड टू इन्कम टॅक्स फॉर एनी अर्लियर प्रिवियस इयर. सी किंवा तिसऱ्यामध्ये आपला विचार घ्यायचा आहे, वेतनाचे काही रक्कम येणे बाकी राहिली असेल किंवा मागील वर्षामध्ये काही येणं राहिलं असेल, सेवायोजकाच्या किंवा मालकाच्या वतीनं किंवा पूर्वीच्या सेवायोजकाच्या वतीनं काही रक्कम येणे राहिली असेल जी की आत्ता आपला मिळाली असेल, म्हणजे पूर्वी त्या रकमेवर आपला टॅक्स लागला नव्हता कारण त्यावेळेस ती रक्कम मिळाली नव्हती, आता ती रक्कम येणे बाकी आहे ज्याला आपण एरियर म्हणतो, ती आत्ता मिळाली असेल, आत्ताच्या सेवायोजकाकडून किंवा पूर्वीच्या सेवायोजकाकडून, तर त्याचासुद्धा समावेश या सॅलरी किंवा वेतन या शीर्षकाखाली होतो. या ठिकाणी आपण सम इम्पॉर्टंट पॉइंट्स रिगार्डिंग सॅलरीज. द फर्स्ट पॉइंट इज सॅलरीज. एव्हरी काइंड ऑफ रिम्युनरेशन ऑफ एव्हरी काइंड ऑफ सर्वंट
public or private, and however highly or lowly placed he may be is covered under the scope of this term used in the Income Tax Act. It means that for the purposes of Income Tax Act, there is no distinction between the wages of the laborer and salaries of high officials. या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे वेतनाशी संबंधित आपला विचारात घेणं आवश्यक आहे. त्यापैकी पहिला मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे सॅलरीज किंवा वेतन. कोणत्याही स्वरूपाचं रिम्युनरेशन किंवा मोबदला कोणत्याही प्रकारच्या नोकराला, कोणत्याही प्रकारच्या म्हणजे तो सरकारी नोकर असेल किंवा खाजगी स्वरूपाचा असेल, त्यांना मिळणारं जे काही त्यांचा समावेश त्या इन्कम टॅक्स ॲक्टनुसार समान किंवा सारखाच होतो. याचाच अर्थ असा होतो की इन्कम टॅक्सच्या उद्देशाने दोन्हीमध्ये कुठलाही फरक केला जात नाही. म्हणजेच कामगारांना मिळणारी मजुरी आणि उच्च ऑफिसर्स किंवा कर्मचाऱ्यांना मिळणारं वेतन यामध्ये आयकर कायद्यानुसार फरक केला जात नाही. दोन्हीचाही समावेश जे की नोकरी करतात किंवा कोणत्याही प्रकारचे जी नोकर आहेत, मग सरकारी असोत किंवा खाजगी नोकर असोत, त्यांना त्यांच्या सेवेबद्दल मिळणारा जो मोबदला आहे त्यांचा समावेश सॅलरी किंवा वेतन या संकल्पनेत होतो. थँक्यू.